नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मुंबई आउटलुकच्या माध्यमातून आपण सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक अशा वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो. मुंबई आउटलुकच्या माध्यमातून काही नवीन कार्यक्रम देखील आपण आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहोत. तसा आपला प्रयत्न आहे. अशामध्येच एक सामाजिक विषय आहे. महाराष्ट्रामधला एक जो जिल्हा आहे नंदुरबार, या नंदुरबार जिल्ह्यातून माहिती आलेली आहे की गेल्या 7 महिन्यामध्ये या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास 400 बालकांचा म्हणजे वय वर्ष शून्य म्हणजे ज्यांचा नुकताच जन्म झालेला आहे ते 6 वर्षापर्यंतच्या बालकांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे. आणि ह्या 7 महिन्यांमध्ये हा आकडा खूप मोठा आहे. 398 हा आकडा आहे. त्याच्या व्यतिरिक्त गेल्या 8 वर्षांचा जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर आकडा आपण बघितला तर तो 5,800 पेक्षा जास्त बालमृत्यू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेले आहे. नंदुरबार हा असा जिल्हा आहे ज्याला आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखलं जातं. मोठ्या प्रमाणामध्ये ते आदिवासींची संख्या आहे. आणि अशातच आपल्या सोबत डॉक्टर दीपक सावंत हे आहेत. ते माजी चेअरमन आहेत. त्यांनी या बाबतीमधले म्हणजे माल न्यूट्रिशनचं जे च्या संदर्भातलं जे काम आहे सरकारचं ते त्यांनी राज्यामध्ये केलेलं आहे. त्यांनी पालघर सारख्या आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये देखील जिल्ह्यामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचं काम म्हणजे सांगायचं झालं तर ते महाराष्ट्र राज्याचे माल न्यूट्रिशन इरॅडिकेशन टास्क फोर्स जो होता शासनाचा त्याचे ते चेअरमन राहिलेले आहेत. पॅन महाराष्ट्र त्यांचं काम आहे. पॅन महाराष्ट्र त्यांची ओळख आहे. दीपक सावंत सर आपल्यासोबत आहे. डॉक्टर दीपक सावंत सर, आपलं मुंबई आउटलुक मध्ये स्वागत आहे. हा प्रश्न असा आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये जी 400 बालकांचा जो मृत्यू झालेला आहे तशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. गेल्या 8 वर्षांचा पॅन महाराष्ट्र जर आपण आकडा बघितला तर 5,800 पेक्षा जास्त म्हणजे जवळपास 6,000 बालकांचा मृत्यू जो आहे तो गेल्या 8 वर्षांमध्ये झालेला आहे. त्यातच ही नवीन आकडेवारी नंदुरबार जिल्ह्याची आहे. 7 महिन्यांमध्ये जवळपास 400 बालकांचा मृत्यू झालेला आहे. तर ही मृत्यू होण्यामागे आणि खास करून बालकांचा मृत्यू होण्यामागे काय कारण आहेत? नंदुरबार जिल्हा तसं बघायला गेलं तर आदिवासी बहुल जिल्हा आहे हे आपण अगोदरच सांगितलेलं आहे. बरोबर. इथे पाड्यापाड्यावरती वस्ती आहे. त्यामुळे आरोग्य सेवा पोहोचवणं हे तसं कठीण काम असते. तरी देखील आरोग्य खातं, महिला बाल विकास खातं हे आपलं काम करत असतात. मी ज्यावेळी नंदुरबारचा दौरा केला त्यावेळी तो साधारणपणे मी मार्च महिन्यामध्ये केला होता. त्याची आकडेवारी माझ्याकडे आज उपलब्ध आहे. त्यावेळी देखील साधारणपणे 23 आणि 24 म्हणजे 2023 आणि 2024 फेब्रुवारी अखेरपर्यंतची आकडेवारी आहे. 631 0 ते 5 वर्ष वयोगटातली मुलं त्यावेळी दगावली गेलेली होती. म्हणजे त्याच्यामध्ये अर्भक मृत्यू पण आहेत, बाल बरोबर. मृत्यू पण आहेत. बरोबर. आता साधारणपणे ह्या भागामध्ये जर बघितलं गेलं तर अक्कलकुवा हा जो त्यातला भाग आहे त्यात सगळ्यात जास्त मृत्यू मला पाहायला मिळाले. त्यानंतर खालोखाल दडगाव आहे. तर अशा या क्षेत्रामध्ये बालमृत्यू होतात. त्याची कारणं देखील तशीच आहेत. एक तर अपुऱ्या दिवसांची प्रसूती. बरोबर. अपुऱ्या दिवसांची प्रसूती, माता ही शेवटपर्यंत कामाला असते आणि स्त्री प्रधान संस्कृती असल्यामुळे माता काम करत असते शेवटपर्यंत. आणि ती लावणीच्या कामाला असेल, कापणीच्या कामाला असेल किंवा मोलमजुरीची कामं नाही, असेल ती स्त्री करतात. प्रधान त्यामुळे तिला कधीही तुम्ही प्रसूतीच्या काळामध्ये, प्रसूतीच्या जे काही 6 8 महिने 9 महिने असतात त्यामध्ये तिला कधी रेस्ट मिळत नाही. त्याचबरोबर तिचा आहार हे प्रमुख कारण आहे. तिचा आहार हा आयन युक्त नसतो. तिचा आहार जे काही मिळेल ते खातात. महिला बाल विकास तर्फे आपण अंगणवाडी मार्फत या महिलांना आपण आहार देतो. तसंच आरोग्य खात्यामार्फत देखील त्यांची एएनसी केअर म्हणजे प्रसूतीपूर्व तपासणी केली जाते. त्यांना इंजेक्शन दिली जातात, टिटॅनस टॉक्सॉइड पासून तर बी कॉम्प्लेक्स आयनच्या गोळ्या दिल्या. पण ह्या 4 प्रसूतीपूर्व ज्या तपासण्या असतात मॅक्झिमम ह्या महिला 2च अटेंड करू शकतात. ही तिथला कन्स्टंट आहे. त्यामुळे ते इथपर्यंत येतच नाही, दवाखान्या प्रायमरी हेल्थ सेंटर पर्यंत त्या येतच नाही असं माझ्या पाहण्यात आलेलं होतं. आणि हे जे मृत्यू आहेत हे मोस्टली हे श्वसनावरोधाने झालेले मृत्यू आहेत. एक तर मुलाचा जन्म असताना नाळ गळ्याभोवती येऊन श्वसनावरोध होतो आणि त्या बालकाचा मृत्यू होतो. ज्याला आम्ही IUGR असं म्हणतो. त्याच्यानंतर सेप्सिसमुळे मृत्यू होतो, निमोनियामुळे मृत्यू होतो आणि रेस्पिरेटरी डिस्ट्रेस असतो. आणि अशा प्रकारचे अनेक
कारणाने हे मृत्यू होतात. आता हे मृत्यू होते साधारणपणे 97% 97.7 19 म्हणजे 19.7 इतकं पर्सेंटेज आहे अशा प्रकारचे मृत्यू होण्याचं. आपण सांगितलेली हे बरोबर आहे. मला देखील 631 बालमृत्यू 23-24 मध्ये पाहायला मिळालेले होते आणि आपण जे म्हणतात आणखी 400 बालकांचे मृत्यू झालेले आहेत. आता मी चौकशी केली, आपल्याकडनं माहिती आल्यानंतर मी चौकशी केली तर महिला बाल विकास तर्फे मोठ्या प्रमाणावरती काम सुरू झालेलं आहे. अंगणवाड्या हा मधला काळ जो होता तो निवडणुकीचा पूर्व काळ होता. 2 निवडणुका सतत लागल्या गेल्या. बरोबर. खासदारकीची निवडणूक आणि ह्या निवडणुकींचा परिणाम त्यावेळी झाला असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही, कारण नंतर आमदारकीची निवडणूक लागली. या कामामध्ये थोडस इथे दुर्लक्ष झालेलं दिसते, हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. हा, दुर्लक्ष झालं म्हणजे नेमकं काय झालं? म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये जी मशिनरी निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामासाठी वापरली, सरकारी मशिनरी जी आहे, प्रशासन जे आहे ते पूर्णपणे निवडणुकीच्या कामाला वापरलं असं म्हणता येणार नाही. पूर्णपणे अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना डेडिकेटेड काम असते. बरोबर. त्यांना कोणत्याही दुसऱ्या कामामध्ये त्यामुळे त्याच्यावरती जे सुपरविजन लागते ते सुपरविजन थोड्या काही प्रमाणावरती कमी झालेले दिसते एकंदरीत. कारण आकडेवारी तुम्ही दिली त्यामुळे ती डिनाय करण्याचं काही कारण नाहीये. ती आकडेवारी खरीच असणार. आणि मी जे डायरेक्टर ऑफ हेल्थ कडनं पण आता आपला फोन आल्यानंतर माहिती घेतली, ते म्हणाल्या आकडेवारी वाढलेली आहे, हे कबूल करण्यात आम्ही देखील कबूल करतो. पण आता ती करेक्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. अशी बालकांना मरणाच्या दारावरती सोडणं योग्य नाही आहे. त्यामुळे आरोग्य खात्याने कंबर कसली आहे आणि त्याचबरोबर महिला बाल विकासने देखील कंबर कसलेली आहे. आणि डेफिनेटली याच्यावरती आपण येणाऱ्या भविष्य काळामध्ये ज्या काही गरोदर माता आहेत त्यांचं आपण व्यवस्थित काळजी घेऊ. माहेरघर योजना मी सुरू करायला सांगितली आहे. म्हणजे 7व्या महिन्यामध्ये ती महिला जी असेल ती PHCच्या आवारातच राहील आणि तिचं व्यवस्थित मॉनिटरिंग होईल. म्हणजे अपुऱ्या दिवसाची प्रसूती होणार नाही. ही जास्तीत जास्त आहे ती अपुऱ्या दिवसाची प्रसूतीची बालकं आहेत. 9 महिने पूर्ण करू शकलेली नाहीये बाई. दुसरी, आपण सांगितलं की घरी डिलेव्हरी झालेली आहे. म्हणजे इन्स्टिट्यूशन डिलेव्हरीवरती आपण भर देतो, ह्या डिलेव्हरी घरी झालेली. बरोबर. वास्तविक आरोग्य खात्याने आणि महिला बाल विकासने प्रत्येक महिलेला कसं हॉस्पिटलपर्यंत पोहोचवता येईल याची व्यवस्था केलेली आहे. गाड्या ठेवलेल्या आहेत. पण त्यांचा वापर का नाही झाला किंवा का त्या पोहोचल्या नाहीत ह्याचं देखील चौकशी करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यांना परमिटच्या गाड्या असतील किंवा साध्या गाड्या असतील त्यातून त्यांना पोहोचवलं जाते किंवा अँब्युलन्सेस मधून पोहोचवलं जाते. म्हणजे पर्यायी व्यवस्था केलेली आहे. पण एक तर ह्या काळामध्ये पावसाळा जास्त असतो. आपण जर संपूर्ण गेल्या 20 वर्षाचं जर चित्र बघितलं तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या काळामध्ये प्रसूतीचं प्रमाण जास्त असते. त्याचबरोबर बालमृत्यूचं प्रमाण हे देखील वाढलेलं दिसून येते काही टक्क्यांनी. दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोक कामासाठी बाहेर मायग्रेशन हा एक मोठा. आपण त्यांना समजा 6व्या महिन्यात एखादी बाई जर समजा बाजूच्या स्टेटमध्ये गेली तर ती शक्यतोवर मॉनिटर होत नाही. आणि ज्यावेळी ती येते त्यावेळी तिची तब्येत आणखीन खालावलेली असते किंवा ते बाळ आणखीन खालावलेलं असते. त्यामुळे आपण अशी पण व्यवस्था केलेली आहे की इकडचा DHO डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर हा तिकडच्या डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसरला सांगतो की आमच्याकडनं एवढी माणसं मायग्रेशन आलेली आहेत आणि त्यांचं रजिस्टर मेंटेन केले जाते. बरोबर. तर ते झालं की नाही, व्यवस्थित झालं की नाही हे देखील पाहणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. नाही, तुम्ही जे कारण सांगितले त्यामध्ये प्रामुख्याने हे कारण तुम्ही सांगितलेलं आहे की मधल्या काळामध्ये म्हणजे जसं एप्रिल पासून निवडणुकीचं म्हणजे लोकसभा निवडणूक आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक, या निवडणुकीच्या पिरियडमध्ये थोडं दुर्लक्ष झालेलं आहे मॉनिटरिंग सिस्टमवरती. हे तुम्ही प्रामुख्याने कारण सांगितलं. परंतु गेल्या 8 वर्षांचं जर आपण महाराष्ट्राचा जे काही आकडे काढले आणि ते तुमच्याकडेही असतीलच असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण त्यावेळी तुम्ही त्या पदावरती होता किंवा त्या सगळ्या गोष्टी तुमच्या नियंत्रणामध्ये होत्या. तर गेल्या 8 वर्षांचा जर आपण आकडेवारी काढली तर 5,804 बालमृत्यू महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत आणि ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. त्यामध्ये जर वर्षानुसार जर सांगायचं झालं तर 2017-18ला 883 बालमृत्यू झाले. त्यानंतर 2018-19 844, 2019-20
767, 2021, 694, 21-22, 779, 22-23, 812 आणि 23-24 मध्ये 666 जे आहेत बालमृत्यू झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर 24-25 म्हणजे हे जे चालू वर्ष आहे त्या चालू वर्षामध्ये हा आता जो आकडा आलेला आहे तो आहेच. मग हे निवडणूक आहे आणि त्यामुळे दुर्लक्ष झालंय हे असं कसं म्हणायचं? कारण प्रत्येक वर्षी तर निवडणुका नाही आहेत राज्यामध्ये किंवा नाही, देशामध्ये. बरोबर आहे. थोडंसं मॉनिटरिंग सिस्टीम थोडीशी कमजोर पडते ना या काळामध्ये. आणि दुसरी गोष्ट की हा डिसेंडिंग ट्रेंड आहे. आपण जर 2017 पासून बघितलं तर हा हम्म. डिसेंडिंग ट्रेंड आहे. म्हणजे बरोबर बघा, बरोबर. ज्यावेळी आपण उपाययोजना करतो हम्म. त्यावेळी त्या बाईची डिलिव्हरी व्हायला 8 महिन्याचा कालावधी लागतो. आता समजा आपण पहिल्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यापासून जरी केलं तरी ते 5 महिने आपल्याला थांबावं लागते की ह्याचा रिझल्ट काय येतो. तर हम्म. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे महिला बालविकास आणि सार्वजनिक आरोग्य खात्यात काम करते त्याप्रमाणे याचे रिझल्ट यायला 5-6 महिन्याचा कालावधी लागतो. आणि जर तुम्ही डिसेंडिंग ट्रेंड याच्यामध्ये दिसतोय, कुपोषण हा आपल्या राज्याचा प्रश्न आहे, ही गोष्ट बरोबर आहे. आणि कुपोषणाने बालकं मरत नाही असं मी ठासून सांगेन. कारण ह्याला जी काही कारण आहेत ती निमोनिया सारखे आजार आहे, तिथली परिस्थिती आहे, तिथलं कम्युनिकेशन आहे, तिथलं नेटवर्किंग आहे किंवा ट्रान्सपोर्ट आहे, आणि तिथलं वातावरण. अतिशय पाऊस पडतो, नद्या नाले त्यामुळे पलीकडे जाण्याची व्यवस्था नसते. तरी देखील आपण काही ठिकाणी बोटी ठेवलेल्या आहेत. अशा प्रकारचे देखील वाटेल बोट अँब्युलन्स तिथे आपण सुरू केलेली आहे. तर तरी देखील आणि थोडस थोडस लोकांचा रिलक्टन्स असतो आणि घरीच डिलिव्हरी करण्याकडे जास्त भर असते. त्यासाठी सामाजिक प्रबोधन होणं, समाज प्रबोधन होणं, आपण ते सातत्याने मला करतोय, पण मला त्यात तोच तितकंसं यश येत नाहीये. मला मला तोच प्रश्न विचारायचा होता की तुम्ही पहिल्या उत्तरामध्ये तुम्ही असं म्हणालात की महिला ज्या आहेत त्या 1-2 टेस्ट करण्यासाठीच हॉस्पिटलकडे येतात आणि त्यानंतर ते येत नाहीत. तर येत नाही. ह्याच्यामध्ये म्हणजे महिलांचा किंवा त्या लोकांचा तो प्रॉब्लेम आहे, लोक का येत नाहीत किंवा शासनाकडून सरकारकडून तशा पद्धतीच्या सुविधा त्यांना पोहोचवल्या जात नाहीत किंवा त्यामध्ये ती जागृती नाहीये लोकांमध्ये की का ह्या वारंवार टेस्ट ज्या आहेत प्रत्येक महिन्याच्या ते केल्या पाहिजेत. 1-2 टेस्ट करून चालत नाही तर प्रत्येक 9व्या महिन्यापर्यंतच्या टेस्ट करायला पाहिजेत. तर ह्या गोष्टी शासनाकडून लोकांना सांगण्यामध्ये किंवा ती जागृती निर्माण करण्यामध्ये कमी पडतायत की लोक स्वतः जसं तुम्ही म्हणालात की रिलक्टन्स होत आहेत? थोडासा रिलक्टन्स आहे, ही गोष्ट कबूल करायला पाहिजे. शासनाकडून प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि प्रत्येक आशा वर्कर, अशा प्रकारच्या जोखमीच्या ज्या माता असतात त्यांचं पोर्टल आहे आपल्याकडे, बर. की ह्या महिन्यामध्ये किती डिलिव्हरी होणाऱ्या महिला आहेत हम्म. त्यांचं फिजिकल मॉनिटरिंग केलं जाते. आणि हे फिजिकल मॉनिटरिंग करताना साधारणपणे एएनसी केअर म्हणजे प्रसूतीपूर्व तपासणीसाठी 4 वेळा येणं ती गरजेचं असते. पण ती येत नाही तिच्या कामामुळे ती अडकून राहते. किंवा दुसरं की रोजगारासाठी ती मायग्रेट होते. हा त्यातला मुख्य, बरोबर मायग्रेशन हा देखील त्यातला एक मुख्य कारण आहे. मायग्रेट झाल्यानंतर ती पुन्हा एकदा ज्यावेळी येते त्यावेळी तिची परिस्थिती आणखीन खालावलेली असते. हे बरोबर. देखील एक महत्वाचं कारण. बर, आपण नंदुरबार जिल्ह्याच्या संदर्भातच बोलत आहोत त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये जी आकडेवारी आमच्या समोर आहे त्यानुसार जवळपास 28,000 बालकं जे आहेत ती कुपोषित आहेत अशी एक आकडेवारी आहे. त्याच्या व्यतिरिक्त अतिकुपोषित बालकांची संख्या ही 2,223 आहे. तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या 15,744 आहे. म्हणजे कुपोषण जरी तुमच्या म्हणण्यानुसार कुपोषण हे बालमृत्यूला कारण जरी नसलं तरी कुपोषण हा एक मोठा फॅक्टर किंवा एक मोठी समस्या जी आहे ती खास करून नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिसते. आणि 28,000 पेक्षा जास्त बालकं जर कुपोषित असतील तर मग हा खूपच म्हणजे त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असं वाटत नाहीये. नाही, निश्चित लक्ष देण्याची तर गरज आहे. एकही बालक कुपोषित राहू नये असं शासनाचं म्हणणं आहे. 28,000 जी बालकं आहेत त्याच्यामध्ये सॅम आणि मॅम. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये आढावा घेताना एक असं दिसलं की अंगणवाडी सेविकेत अंगणवाडी सेविका त्यांना अंगणवाडीमध्ये घेऊन येते, त्याला ती आहार देते, बालकाला आहार देते, स्तनदा मातेला आहार देते, गर्भार मातेला आहार देते. आणि त्याच्यामध्ये 2 प्रकारची मुलं असतात. एक सॅम म्हणजे जसं आपण सांगितलं की अतिकुपोषित आणि कुपोषित, सौम्य हम्म. कुपोषित. हम्म. आमची अशी आहे की सॅम मधून मॅम मध्ये तर मुलं येतात, ती आपण आणतो. पण मॅमची मुलं जी असतात ती मॅमची मुलं बऱ्याच काळ मॅम मध्ये राहतात. पावसाळा आला, डायरिया सुरू झाला, ताप आला, सर्दी झाली की ही मुलं पुन्हा एकदा स्विंग होऊन पुन्हा सॅम मध्ये जातात. कारण त्याची बेसिक
त्यांची इम्युनिटी जी आहे ती अतिशय कमी असेल. रोगांशी सामना करू शकत नाही हे साध्या इन्फेक्शनची, त्यामुळे ते पुन्हा जातात. म्हणून एक प्रोजेक्ट आता मी शेवटी एक राबवायला सांगितलंय की मॅमच्या मुलांचं आपल्याला मॉनिटरिंग करणं आवश्यक आहे, की मॅमची मुलं सॅम मध्ये जाऊन, सॅमची मुलं तर मॅम मध्ये आणायचं आपलं ध्येय आहेच, ध्येय पण आहेच, मॅमची बरोबर. मुलं देखील सर्वसाधारण गटामध्ये येण्याचं प्रमाण कमी आहे, खूपच कमी आहे. त्यासाठी आपण त्यांचा जेनेटिक स्टडी करणं आवश्यक आहे. ही मुलं का असे असतात, ह्या मुलांना पोषण व्यवस्थित होते की नाही, या मुलांना आणखीन काय देता येईल. गडचिरोलीमध्ये आम्ही एक उपाययोजना केली की मोह तिकडे मोठ्या प्रमाणावरती बरोबर. मिळतो, मोहाची बिस्किटं आपण त्यांना देऊ शकून ते तिथल्या आमच्या सीओ मॅडम ज्या आहेत त्यांनी हा प्रकार करून बघितला आणि त्याचे रिझल्ट देखील चांगले. तशा प्रकारचं इथे काही करता येईल की नाही याच्यावरती देखील. खरं तर काय पडतं, आपण जे त्यांना फूड देतो ते त्यांचं टंग टेस्टेड फूड नसते. बरोबर. प्रत्येकाची एक प्रकार असतो की मला हेच आवडते. बरोबर. कोकणाची पद्धत वेगळी आहे, देशावरची पद्धत वेगळी आहे, नंदुरबारची पद्धत, उत्तर महाराष्ट्राची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे तसं फूड तयार करून ते त्यांना त्यांच्या जिभेला आवडेल असं फूड आपल्याला देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी म्हणजे ते खातील नाही तर फेकून देतात. बरोबर. तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरं, हे प्रत्येक बाळ जे आहे, कुपोषित बाळ आहे, ते 1 to 1 मॉनिटर होणं आवश्यक आहे. म्हणजे ते बाळ आज अंगणवाडीमध्ये आले की नाही, त्याची बरोबर. आई 6व्या महिन्यात अंगणवाडीत आली, 7व्या महिन्यात का नाही आली, याचं कारण शोधणं आवश्यक आहे. म्हणून एक पंचसूत्री योजना केलेली आहे की ह्याचं मॉनिटरिंग तुम्ही कसं करायचं. तर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, तिथला मेडिकल ऑफिसर म्हणजे सीएचओ आणि तिथला सरपंच, प्रत्येक सरपंचाची पॉलिटिकल इन्व्हॉल्व माणसाची जबाबदारी आहे की माझ्या भागामध्ये, माझ्या एरियामध्ये कुपोषित बालक कुपोषित नको. बालक नसायला पाहिजे. बरोबर. नको. तर बालकच काय, त्यांनी महिला जर पण नसायला पुढाकार पाहिजे. घेतला, मला असं वाटतं की त्यांनी जर पुढाकार घेतला तर मला वाटते त्याचा चांगला संस्थेवरती पण होल्ड असतो, त्या गावात होल्ड असतो. त्यांनी सांगितलं की बाबा तुझी प्रसूती ही इन्स्टिट्यूशन मध्येच व्हायला पाहिजे, हॉस्पिटलमध्ये, तर ते काही कठीण नाही. त्याला एखादी गाडी हायर करून देणं शासकीय यंत्रणेकडून, हे त्याला काही कठीण नाहीये. तर त्याचं बरोबर. इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. तर तसा तो पंचसूत्री कार्यक्रम आपण करतोय. आशा, एएनएम, अंगणवाडी, सीएचओ आणि सीएचओ, सरपंच. आणि सरपंच, आणि ह्यांच्याकडे आता ते मॉनिटरिंग, तसा जी आर निघालेला आहे. साधारणपणे 2 महिन्यापूर्वी तो जी आर निघाला आणि त्याचं मॉनिटरिंग करायला सांगितलं. आणि त्यांनी चावडी सभेमध्ये, गावाची जी चावडी सभा असते त्याच्यामध्ये त्यांनी याचं वाचन करायला पाहिजे की माझ्याकडे स्तनदा माता किती आहेत, माझ्याकडे गर्भार माता किती आहेत, माझ्याकडे कुपोषित बालकं किती आहेत, त्यातले सॅम मधली किती आहेत, मॅम मधली किती आहेत, आणि हे करण्यासाठी मी काय केलं. आणि शासनाने अशा प्रकारे एक चांगलं काम करणाऱ्या सरपंचाला आणि अधिकचा निधी उपलब्ध करून द्यावा असं आमचं म्हणणं आहे. अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत. आता बर सर. पाहूयात आहे. हो सर, आणि होप की या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत, ह्या ज्या सगळ्या सूचना आहेत, जे पंचसूत्री कार्यक्रम तुम्ही तयार केलेला आहे, तो त्याची अंमलबजावणी होईल आणि चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करून महाराष्ट्र, केवळ नंदुरबार मधल्याच नाही तर महाराष्ट्रामध्ये एकही कुपोषित बालक किंवा महिला किंवा कोणीच कुपोषित राहू नये याकडे आपण वाटचाल करू आणि त्या पद्धतीने आपलं राज्य जे आहे ते देशामध्ये एक प्रेरणादायी राज्य बनेल, एक उदाहरण देणारं राज्य बनेल, अशी आपण अपेक्षा करूया. आणि तुम्ही आम्हाला जो वेळ दिलात मुंबई आउटलुकला त्याबद्दल खरंच तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद.